शुद्धात्मा आहे हा स्वीकार जेव्हा येईल तेव्हा हे माझं नाही, हे माझं नाही म्हणावं लागेल. कोणता निर्णय करा. जर आम्ही या एक शुद्धात्म्याचा निर्णय केला, का या गाथेला एवढं मोल आहे, महत्व आहे. या एकाचा निर्णय केला, बाकीच्याचा निर्णय सहज होऊन जाते. एवढाच जर मी आहे तर हे माझं नाही. आता आपण इथं राहतोय, माझ्या खोल्या म्हणतोय, किल्ली सांभाळतोय, काय झालं? मान्यतेत काय आहे तुमच्या? सतीश भाऊला म्हटलं झोपायला जाऊ नका, हे तर घरच आहे, तुमची खोली आहे इथं, का जाता घरी? मान्यतेत काय घेतलंय आम्ही? आम्ही जे आमचं होत नाही तेही माझं घर आहे ही मान्यता आम्ही करून बसलो. आणि म्हणून आचार्य हे सांगतायत हा सगळा व्यवहार आहे. तुझ्या घराला तुझं घर म्हणतो हाही व्यवहार आहे, आणि या घराला या खोलीला आपलं म्हणतो हा व्यवहाराच्या व्यवहाराभास आहे. काय झालं? मी काय बोलली? स्वतःच्या घराला आपलं घर मानतो आहे तोही व्यवहारच आहे, खोटा आहे, चुकीचा आहे. परंतु इथल्या घराला आम्ही आमचं मानतो आहे तो व्यवहाराचा व्यवहाराभास आहे की ते चुकूनही जाऊ म्हणता येत नाही, व्यवहारही चालणार नाही. त्यांना ठेव. आपण आता जर आपली हे ठेवली आहे खोली आणि हे कुलूप न उघडता आम्ही चाललो गेलो किल्ल्या घेऊन, तर काय होईल? प्रत्येक जणानं ह्या कुलपाच्या किल्ल्या घेऊन जर आम्ही चाललो गेलो तर तो काय करेल? ट्रस्टी इथला की अरे हे तर चोरच निघाले की सगळ्या आपल्या खोल्या त्यांनी. तसं आम्ही आज करतोय. हा भाग आमच्या जीवनात आज येतो आहे. तर हे जे कशाय भाव आहे, हे कशाय भाव आपले आहेत की नाही, हा प्रमत्त भाव, अप्रमत्त भाव, देवाच्या आराधनेचा. सकाळी आपण पूजा केली, थोडं आपल्याला वाईट वाटेल, दुःख वाटेल, पण सत्य आहे, सत्याला डावलून चालणार नाही. हा प्रमत्त भाव तरी शुद्धात्मा आहे की नाही. पूजा केली, पूजा चांगल्या भावानं केली तरी तो शुद्धात्मा आहे का नाही? शुद्ध भाव नाही आहे, शुभ भाव झाला. तोही शुद्धात्मा नाही, तोही सोडण्यालायक असणार आहे. थोडं माहीत असेल कदाचित. कर्ण कुणाचा मुलगा होता? तुम्ही म्हणाल तुम्हाला नाही तेच आठवते. कर्ण कुणाचा मुलगा होता? हा, इकडे तर माहीतच नाही, इकडे तर माहीत असं. कर्ण कुणाचा मुलगा होता? कुंतीचाच होता. एवढं नक्की माहीत आहे? मी सांगितल्यावर तरी माहीत होईल. हा, कुंतीचाच मुलगा होता. त्यांचं झाकाताप जरी केली तरी मला समजतेरात बोलून जाते त्यांचं सांगितलं का नाही. तर कुंतीचाच मुलगा होता. अर्जुन कुणाचा मुलगा होता? तू म्हणाल काय विचारून राहिला? खूप मोठं तथ्य आहे. अर्जुनही कुंतीचाच मुलगा, कर्णही कुंतीचाच मुलगा. पण तिनं अर्जुनाला कर्णाला मारायला सांगितलं. असं का केला? करायला सांगितलं होतं कुंतीने. प्रथमानुयोग इकडे तर वाचता ठेवायचं. असं का? कोणाच्या का असावं असं? जयंत आता तूच सांग. का मारायला सांगते कुंती कर्णाला आणि अर्जुनाला साथ देते? असं का करते? दोन मुलं असून तर ती माहीत नसेल प्रथमानुयोग तुम्हाला. हां, कुंतीच्या लग्नाच्या आधीचा कर्ण आहे. लग्न झाल्यावरची ही 5 मुलं आहेत. लग्न व्हायच्या आधीचा कर्ण आहे. तर त्याला अवैध संतान म्हणतात. कर्ण हा तिचा अवैध संतान होता.
आणि हे 5 मुलं तिचे वैध संतान होते, म्हणजे तिच्यापासून उत्पन्न झाले. 6 जण तिच्याचपासून उत्पन्न झालेले असूनही एक आधी झालेला होता, म्हणजे त्या पतीपासून झालेला नव्हता, म्हणून त्याला अवैध संतान म्हणत होती. आणि म्हणून कुंती अर्जुनाला त्याला मारायला सांगत होती. आता यातून आपल्याला इकडे वळायचं आहे. आमच्या जीवनात जे काही रागद्वेष मोहभाव आहे, हे वैध आहे का अवैध आहे? काय आहे? कर्णासारखे अवैध भाव आहेत. जर अवैध भाव आहे तर त्याला जसं कुंतीनं माता असूनही त्याला मारायला सांगते, तसं आमच्याच पासून जन्माला आलेले असणारे हे जे प्रमत्त भाव आहे, हे अप्रमत्त भाव आहे, हे सगळे भाव अवैध भाव आहे. मग काय करावं लागेल मला सांगायची गरज नाही. जर ते अवैध भाव आहे तर त्याला सोडावं लागणार आहे. म्हणून एक 8वं वाक्य घेऊन टाकते. अजून 10 वाजायचे. संपूर्ण परद्रव्यापासून, परभावापासून, पर्याय गुण स्वतःच्या विकारी भावापासून, शुद्ध पर्यायीपासूनही भिन्न रूपच आहे. पण जीव जेव्हा त्याला तसा पाहतो, दृष्टीत घेतो, भक्ती करतो, उपासना करतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थानं शुद्ध म्हटल्या जातो. आपण आता सगळ्यांना एकमुखानं सांगितलं. आज आत्ता या क्षणी आपल्याजवळ शुद्ध आत्मा आहे का नाही? इकडे नाही वाटते. तर आज प्रत्येकाजवळ आपल्या शुद्ध आत्मा या क्षणी देखील आहे. मग आपण सम्यक दृष्टी आहोत का नाही? आता याचं उत्तर पाहिजे आहे मला. जर शुद्ध आत्मा आज आपल्या जवळ आहे तर आपण सम्यक दृष्टी आहोत का नाही याचं उत्तर पाहिजे. काय वाटते ते द्या. काय? हा, सम्यक दृष्टी नाही. इकडे काय उत्तर आहे? आज शुद्ध आत्मा तुम्हा सगळ्यांजवळ कबुली दिली आहे तुम्ही. मग तुम्ही सगळ्या सम्यक दृष्टी आहात का नाही? उत्तर मोठ्यांत द्या थोडं. इतक्या जणी असूनही उत्तर नाही. काय आहे? सम्यक दृष्टी नाही हे उत्तर आहे सगळ्यांचं. का नाही? असूनही तिकडे पाहाल तर पाहिलंच नाही तर काय होणार आहे म्हणतात. एकदा एक व्यापारी दुकानात बसला होता. खूप जोरात पाऊस सुरू झाला. गिऱ्हाईक काही नाही म्हणून तो वही खातं लिहत बसला. तेवढ्यात त्याचे गुरु आणि दुसरा त्याचा शिष्य मित्र तिथं येऊन उभे होते. पावसात भिजत होते. हा त्या लिहिण्यात, त्या हिशोबात, हिशोब करायचा म्हणजे किती डोक्याला ताण असते ते या सगळ्यांना माहीत आहे. इकडे जरी नसलं माहीत तरी की तो हिशोब करताना ते एकाग्र व्हावं लागतं. तर तो एवढा तन्मय झाला होता की ते गुरु कधी येऊन उभे राहिले की ओले होत आहे त्याला काही भान आलं नाही. जेव्हा त्याच्या मुद्दाम त्या दुसऱ्या व्यक्तीनं हा हंकार दिला तेव्हा त्याला भान आलं. आणि तो जेव्हा पाहतो की गुरु आले आहेत आपले आणि पाण्यात ओले उगवत उभे आहे आणि आपण इथं मात्र दुकानात बसलो आहे, तेव्हा त्याला खूप अपराधासारखं वाटलं आणि तो क्षमा मागू लागला. मी चुकलो गुरुदेव, मी चुकलो गुरुदेव. तर गुरुदेवांना काय म्हटलं असावं? अरे मी तर म्हणे 15 मिनटं वाट पाहिली. मला 15 मिनटं वाट पाहावी लागली की तू माझ्याकडे पाहतो की नाही म्हणून. पण तुझ्याजवळ असणारा तुझा गुरु, मी काय म्हणते थोडं लक्षात.
तुझ्या जवळ असणारा तुझा गुरु कोण आहे? आपला शुद्ध आत्मा अनादिकालापासून तुझी वाट बघतोय, पाण्यात ओल्या होत आहे, भिजतोय, तुला जाग नाही आली? नाही कळालं. काय म्हणतो अभि, काय कळालं? तो वाट बघतोय की मी इथं आहे तरी हा आता नाही मग पाहिल, आता नाही मग पाहिल. आम्ही करंटे असे निघालो, आम्हाला फुलसूट नाही. 8 दिवस कशी तरी काढली आहे. कधी 8 दिवस संपल माहित नाही. त्यांनी एक उदाहरण ठेवलं. इथं येताना सगळ्यांनी इकडे तिकडे सगळ्यांना काय केलं असेल, घरात कुलप लावा जा, तिजोरीचं कुलूप उघडं टाकू नका, अशा अशा प्रकारचे पदार्थ ठेवले आहे, नासून जाईल, तिकडे लक्ष द्या जा, फ्रीजमध्ये अमुक अमुक आहे हे त्याने. आणि तुम्ही काय केलं? येताना किती सूचना देऊन आलात मुलांना, आलात की नाही? एवढ्या सगळ्या सूचना देऊन आल्यात. अरे ते त्याचे पैसे द्यायचे राहिले आहे, त्याला त्याचे पैसे येणार आहे, ते हिशोब बरोबर करशील, अंक करशील, ह्या सगळ्या सूचना देत. खूप येताना काळजी होती, होईल का नाही यांचा बरोबर, तिकडे काय होईल, जाऊ का नको, सगळ्यांच्या मनात हे होते. आता जाताना जायच्या दिवशी काय होणार आहे? काय होईल? कधी जातो? आनंद होणार आहे. तर म्हणतात थोडा विचार करा बारकाईनं आपल्या जीवनाचा. आत्म्याची कथा ऐकताना दुःख आहे, कष्ट आहे, आम्हाला किती सूचना आहे, आणि आत्म्याची कथा सोडताना आनंद आहे. नाही आलं लक्षात? आत्म्याची कथा सुटते तेव्हा आम्ही आनंदी होतो, आणि आत्म्याची कथा ऐकायला मिळते तेव्हा आम्ही कष्टी होतो आहोत. आम्ही काय करतो आहोत, स्वतःच्यासाठी आम्ही किती अपराधी बनतो आहोत याचा विचार करा म्हणतात आचार्य. हां, एक वाक्य घेऊन संपवते. जसे दाह्याच्या जळण आकार रूप झाली तरी अग्नीला दहनास अशुद्धता येत नाही, तसे ज्ञेया जाणताना ज्ञानास ज्ञेया करता ज्ञानाची पर्याय प्राप्त झाली तरी देखील अशुद्धता येत नाही. ज्ञेया जाणणे अशुद्धतेचं कारण नाही. 1,00,000 रुपये, 1,00,000 रुपयानं अशुद्धता आली का नाही आपल्यात? आज फोन आला असेल समजा अक्षय भाऊला की कारखान्यात भाव वाढल्यामुळे 1,00,000 रुपये आज नफा झाला, तर काय होईल? काय होईल? तर ते 1,00,000 रुपयाने आम्ही खूप आनंदित झालो. ते 1,00,000 रुपये ज्ञेय आहेत की आपले आहेत? ज्ञेय आहे, आपली ज्ञान पर्याय आहे का ज्ञेय आहे 1,00,000 रुपये? काय आहे? ज्ञेय आहे. जे ज्ञेय आहे त्याचा आनंद, आणि इथं ज्ञान घेतो आहे त्याचा आनंद नाही. आमचं जे आहे, आमचा ज्ञान स्वभाव जो आहे, आमची जी ज्ञान पर्याय आहे आमची आहे, शुद्ध आहे, प्युअर माल आहे, त्या प्युअर मालाचा आनंद नाही आम्हाला. भेसळ मालाच्या आनंदात रंगलो आहोत. कुठं रंगायचं हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. समय सारखी अद्भुत महिमा